नवरात्रीचा पहिला दिवस हा देवी शैलपुत्रीचा. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला प्रतिपदा असं म्हणतात. उपनिषदांनुसार शैलपुत्री देवीनं इंद्र आणि इतर देवतांनाही नम्र केलं होतं. त्यांनी नतमस्तक होऊन प्रार्थना केली, खरं तर तूच शक्ती आहेस. आम्ही सर्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश तुझ्याकडूनच शक्ती प्राप्त करून समर्थ आहोत. अशा प्रकारे शैलपुत्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तीचं प्रकटीकरण मानलं जातं. देवी दुर्गेच्या सर्व 9 रूपांपैकी एका रूपाची नवरात्रीत दररोज पूजा केली जाते. माँ दुर्गेचे पहिले रूप हे शैलपुत्री आहे. ही पर्वतांची राजा म्हणजे हिमावतची कन्या. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे शैलपुत्री असं आपल्या सर्वांना वाटतं, पण ही अत्यंत मूलभूत किंवा खालची समज आहे. योगाच्या मार्गावर याचा अर्थ सर्वोच्च शिखर किंवा सर्वोच्च चैतन्याची पातळी असं समजलं जातं. जेव्हा ऊर्जा ही शिखरावर असते तेव्हाच तुम्ही ती लक्षात घेऊ शकता आणि ओळखू शकता. तरच तुम्ही ते शुद्ध चैतन्य देवीचं स्वरूप समजून घेऊ शकता आणि अनुभवू शकता. ते शिखरावर पोचण्यापूर्वी तुम्हाला ते समजू शकत नाही, कारण ते शिखरातूनच जन्माला आलेलं आहे. येथे हे शिखर कोणत्याही अनुभवाचे किंवा कोणत्याही तीव्र भावनांचे शिखर आहे. जर तुम्हाला 100% राग आला असेल तर तो राग तुमचे संपूर्ण शरीर कसे खाऊन टाकतो ते पहा. अनेकदा आपण आपला राग पूर्णपणे व्यक्त करत नाही. जरा बघा, जेव्हा तुम्ही 100% रागात असता तेव्हा तुम्ही पूर्णतः रागच बनता. तेव्हा तुम्हीही लवकरच त्यातून बाहेर पडाल. जेव्हा तुम्ही 100% असाल, जे तुमचं संपूर्ण अस्तित्व वापरतं, ते म्हणजे जेव्हा देवी दुर्गा खऱ्या अर्थाने जन्म घेते तेव्हा तुम्ही संपूर्णपणे 100% रागात ग्रासलेले असता. तेव्हा तुम्हाला अशा ऊर्जेची लाट अनुभवायला मिळते आणि त्याच वेळी तुम्ही स्वतःला त्या रागातूनही बाहेर पडताना पाहता. शैलपुत्रीची प्रार्थना केल्याने दगडासारखी शक्ती येते. ती वचनबद्धता आणते आणि जेव्हा मन डगमगते तेव्हा देवीचे नामस्मरण केल्याने मन एकाग्र आणि वचनबद्ध होण्यास मदत होते. हे आपल्याला सामर्थ्य, धैर्य आणि शांतता देते. मुलं कशी वागतात हे तुम्ही पाहिलंय का? ते जे काही करतात ते 100% करत असतात. त्यांना जर राग आला असेल तर ते त्या क्षणी 100% रागवतात आणि नंतर लगेचच काही मिनिटात ते राग देखील सोडतात. राग आला तरी ते खचत नाहीत. पण प्रौढ म्हणून जर तुम्हाला राग आला तर ते तुम्हाला खूप थकवतं. असं का बरं होतं? कारण तुम्ही तुमचा राग 100% व्यक्त करत नाही. आता याचा अर्थ असा की तुम्ही सतत रागवता, मग तुम्हाला रागामुळे येणाऱ्या त्रासालाही तुम्हाला सामोरं जावं लागतं. जेव्हा तुम्ही कोणत्याही अनुभवाच्या किंवा अनुभूतीच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्हाला देवी चैतन्याचा एक अनुभव येतो, कारण ती नेहमी त्या शिखरावरूनच येत असते. हाच शैलपुत्री मागे दडलेला अर्थ आहे. आता थोडं कथेकडे जाऊया. पूर्वीच्या जन्मामध्ये शैलपुत्री ही दक्षाची कन्या होती आणि तिला सती म्हणत. एकदा दक्षाने खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि भगवान शंकरांना त्याच्यामध्ये आमंत्रित केले नाही, पण सतीने यज्ञाला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. ती तिथे विना निमंत्रण गेल्यावर दक्षाने भगवान शंकरांचा खूप अपमान केला. ते शब्द ऐकून सतीला खूप त्रास झाला आणि तिला राग आला आणि तिने त्या रागाच्या भरामध्ये यज्ञामध्ये उडी मारली. सतीने दुसरा जन्म पार्वती म्हणून घेतला, जो राजा हिमवत, हिमालयाचा राजा आणि राजा मेनवती याची मुलगी आहे. यावेळी तिचे आई वडील दोघेही विभक्त होते. शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. भयंकर देवी दुर्गेला समर्पित 9 दिव्य रात्री अशा प्रकारे ती देवी दुर्गेचे एक रूप आहे. ती मूलाधार चक्र किंवा मूळ चक्राची देवी आहे. तिला जाग आल्यावर तिचा वरचा प्रवास सुरू होतो. अशा प्रकारे या देवीचा जागर करण्यासाठी नवरात्रीचा पहिला दिवस योगींसाठी खूप महत्त्वाचा आहे. तिला त्रिशूल आणि कमळ धारण केलेले, डोक्यावर चंद्रकोर धारण केलेले आणि बैल नंदीवरती स्वार असल्याचे चित्रित केले गेले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्री मातेचे निरपेक्ष रूप पूजन केले जाते. तिला देवी पार्वती, भगवान शिव यांची पत्नी आणि भगवान गणेश आणि कार्तिकेय याची आई म्हणून संबोधलं आहे. माँ शैलपुत्रीची प्रतिमा उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल धारण केलेली दिव्य अशी ती स्त्री आहे. शैलपुत्री ही संयम आणि चिकाटीचे प्रतीक आहे. तिने शिवाला पूर्ण शरणागती पत्करून खूप कष्ट केले आणि तपश्चर्या केली. तिने पृथ्वीच्या सर्व नियमांचे पालन केले, त्यानुसार कार्य केले. तिने पूजा केली, तिने ध्यान केले, तिने संयमाने योग्य वेळेची वाट पाहिली. पृथ्वीवरील जीवनाच्या या चक्रव्यूहात आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तीचे ती प्रतीक आहे. आपले दैवी तत्व जाणण्यासाठी आपल्याला संयम, चिकाटी, लक्ष आणि त्याच वेळी समर्पण, प्रेम, स्वीकृती आणि अलिप्तताही आवश्यक आहे. ती तिच्या राजेशाही जीवनापासून पूर्णपणे अलिप्त होती आणि कैलासामधील निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास सुद्धा ती पूर्णपणे कम्फर्टेबल किंवा आरामदायक होती. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे श्रेय मानवी चौकटीत राहून आपल्याला देवत्वाच्या सर्वोच्चतेपर्यंत पोहोचणे आहे. आपले मानवीपणा, आपल्या कमकुवत आणि सामर्थ्य स्वीकारणे, आपल्यामध्ये कुठे कमतरता आहे का हे ओळखणे, आपण कुठे कमकुवत आहोत का हे स्वीकारून
स्वतःच्या सावलीकडे पाहत आणि प्रत्येक दिवशी त्या सर्व गोष्टी बदलण्याच्या दिशेने काम करत असतो आणि जे आपल्याला आपल्या स्वतःच्या दैवी आत्म्यापासून दूर ठेवत असतं. देवीच्या हातातलं कमळ हे असं प्रतीक आहे की मायेच्या जगात राहूनही आपल्याला कमळासारखं शुद्ध सुंदर असण्याची क्षमता आहे. तिच्या हातातील त्रिशूल हे 3 नाड्या म्हणजे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना याचे प्रतीक आहे. त्रिशूल हेही दर्शवतं आपल्याला परमात्मापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भूतकाळातून बाहेर पडून भविष्यकाळाचा पाठलाग करणे थांबवावं लागेल आणि इथे फक्त आत्ता आणि इथे यामध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल. ब्रह्मरंध्रपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कृती आणि मानस याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. जसं आपण पाहिलं, मा शैलपुत्री ही मूलाधार चक्राशी संबंधित देवी आहे आणि या शक्तीला जागृत केल्यावर आध्यात्मिक आणि आपल्या जीवनातील उद्देशाकडे सुद्धा प्रवास सुरू होतो. मूलाधार चक्राला ऊर्जा दिल्याशिवाय कोणतेही काम फायदेशीर करण्याची शक्ती आणि एनर्जी यामधून मिळते. देवी शैलपुत्री ही मूलाधाराची शक्ती असल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला अस्तित्वाचे ती धडे देते. एखाद्या व्यक्तीला स्वतःला जागृत करून मूलाधार शक्ती ओळखता यावी यासाठी ती असे करते. मूलाधार चक्र हे बेस चक्र आहे ज्यामध्ये संपूर्णतेची जाणीव असते. मा शैलपुत्री ही मूलाधार चक्राची देवी आहे. ते जागृत झाल्यानंतर ती मुकुट चक्र म्हणजे सहस्त्रार चक्राकडे जाणाऱ्या शिवाकडे केली जाते. आता आपण मूलाधार चक्राबद्दल माहिती घेऊया. मूलाधार चक्र हे मेरुदंडाच्या तळाशी गुदद्वाराजवळच्या शिवणीवरती असून त्याचे तोंड जमिनीच्या दिशेने असते. हे चक्र आभामंडलातील ऊर्जेवरती प्रक्रिया करून पृथ्वी तत्व शरीरास पुरवण्याचं काम करते. निसर्गातील सर्व प्रमुख भागांमध्ये प्रमुख तत्व हे पृथ्वी तत्वच असते. पृथ्वी तत्वामुळेच कुठल्याही वस्तूला आकार मिळतो. शरीरातील कठीण भाग जसे की हाडे, अस्थिबंध, स्नायुबंध, त्वचा, केस, दात, खुर्च्या तसेच पेशी, शिरा, वाहिन्यांचे आवरण, मज्जातंतू इत्यादी मध्ये पृथ्वी तत्वाचाच मुख्य कार्यभाग असतो. मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील आधारभूत चक्र आहे. याचा रंग लाल आहे. स्थिरता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. शारीरिक मानसिक कार्यक्षमता या चक्रांवरती अवलंबून असतात. शरीराची प्रतिकार शक्ती, नवीन पेशींची निर्मिती, अनावश्यक ऊर्जेचे उत्सर्जन करणे तसेच रक्ताचे उत्पादन करणे, रक्ताची गुणवत्ता राखणे ही सर्व महत्त्वाची कार्य मूलाधार चक्र करते. सर्व कर्म स्मृती स्वरूपात मूलाधार चक्रामध्ये साठवले जातात. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपले विचार मांडण्याची हातोटी, धाडस, क्षमाशीलता वृत्ती मूलाधार चक्रामध्ये स्थित शक्तींमुळेच मिळते. मूलाधार चक्र सक्षम असणारे व्यक्ती कणखर, काटक, निर्णयक्षम व व्यवहारी असते. तसंच मूलाधार चक्र जर कमकुवत झालं तर शरीराला पृथ्वी तत्व कमी पडू लागतं. हाडं ठिसूळ होतात, हाडांची झीज होते, स्नायू, शिरा कमकुवत होतात, आत्मविश्वासाची कमतरता येते, नैराश्य इत्यादी समस्या उद्भवतात. मूलाधार चक्र जर अतिशय सक्रिय असेल तर हाडे किंवा स्नायू कडक होतात, शिरा ताठ होणे, हाड वाढणे, अति आत्मविश्वास, अति व्यवहारी वृत्ती किंवा अव्यवहारी वृत्ती अशा व्याधी उद्भवू शकतात. सर्व धान्य उदाहरणार्थ गहू, तांदूळ, डाळी, सर्व जमिनीत येणाऱ्या भाज्या उदाहरणार्थ कंद असतील, गाजर, बटाटा, घट्ट किंवा गोड गर असणारी फळे यातून शरीरास पृथ्वी तत्व जास्त मिळते. यासाठी व्यायाम म्हणजे बैठका, 2 पायात अंतर ठेवून उठाबशा काढणे किंवा बैठका मारणे हा व्यायाम देखील मूलाधार चक्र सशक्त बनवण्यास मदत करते. आपल्याकडून केली जाणारी सर्व कर्मे स्मृती स्वरूप इथे साठवले जातात. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व, मीपणा किंवा त्यामधील अहमभाव सुद्धा येथूनच प्रकट होतो. परंतु ज्यावेळी मूलाधार चक्राच्या कार्यकारिणीमध्ये जर दोष उत्पन्न होतात तेव्हा शरीराचा आधारच कोसळतो आणि मग पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात, आमवात, स्नायू अकडणे, सायटिका, सांधे निकळणे, पाठीची दुखणी, स्पॉन्डिलिसिस, खांदेदुखी, स्लीप डिस्क, बांबू स्पाइन, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, टाचदुखी, अशक्तपणा, मूत्रपिंडाचे आजार, उंची खुटणे असे खूप सारे आजार रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होतात. रक्ताचा कर्करोग सुद्धा यामुळे उद्भवू शकतो. याचबरोबर जर मानसिक पातळीवर जर पाहिलं तर नैराश्य, आत्मघातकी प्रवृत्ती, चुलबुला स्वभाव, निर्णय क्षमतेचा अभाव, निद्रानाश, ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी न करता तसंच येणं तसेच अव्यवहारी वृत्ती अशा मानसिक व्याधी सुद्धा उद्भवू शकतात. ज्यांचे मूलाधार चक्र सक्षम असते ती व्यक्ती निर्णयक्षम, व्यवहारी असते. शरीरातील सर्वात कठीण घन भाग जसे की अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे सर्व पृथ्वी तत्वाच्या अधीन आहेत. रक्ताचे उत्पादन करणे, रक्ताची गुणवत्ता राखण्याचं कार्य ही मूलाधार चक्राच्या आधिपत्याखालीच येते. तसेच मूत्रपिंडावरील ॲड्रिनल ग्रंथीवरती या चक्राचा ताबा असतो. मा शैलपुत्री हिचा मुख्य ग्रह आहे तो चंद्र आहे. त्यामुळे शुद्ध अंतःकरणाने जर हिची पूजा केली तर चंद्रानुसार येणारे जे पण वाईट परिणाम असतात ते पूर्ण दूर होतात. शैलपुत्री या
चंद्राच्या ग्रहाच्या विकृतींपासून पूर्ण बचाव करते, त्यामुळे शांतता, सुसंवाद आणि एकूण आनंद देते, रोग आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते, विवाहित जोडप्यांना प्रेमाचे बंधन मजबूत करते, स्थिरता, करिअर आणि व्यवसायामध्ये यश देते। अनमोल मानवी जीवनाचा पूर्ण उपयोग करण्यासाठी माँ शैलपुत्रीची उपासना करावी असे म्हणले आहे। त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या या अवताराची पूजा नक्कीच करा।